मला सांग, एक एक बायको सोडली तर कोण करेल हे सगळं एका नवऱ्यासाठी? मला सांग. त्या काका हे सगळं मला पटतंय, पण निशिता एवढ्या ठामपणे सांगते की तर तिला म्हणावं, असले भलते सलते आरोप करण्याच्या आधीने समोर पुरावा आणून ठेव. मला नाही वाटत तिच्या बोलण्याला फारही महत्व द्यावं म्हणून. तिचं म्हणणं आहे देवा ब्राह्मणाच्या साक्षीने केदार आणि तारिणीचं लग्न लावून द्या. कारण जर ते लग्न खोटं असेल तर देवासमोर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुमी आजी समोर तारिणी खोटं बोलणार नाही. अच्छा, पण त्यांच्या या बाळगोत शंकेचं निरसन करण्यासाठी म्हणून तू तिचं ऐकायचं ठरवलंयस का? द्या काका असं काहीच नाहीये. मग काय की तुलाही त्या दोघांवरती संशय आहे? मला अजिबात त्यांच्यावर संशय नाही द्या काका, पण माझं म्हणणं शांतपणे ऐकून घ्या. आज निशिताने ही गोष्ट मला सांगितली, उद्या ती घरातल्या कोणालाही सांगेल. आणि पद्मिनी काकू, ईशा, युवराज यांचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे. प्रत्येक वेळेला ह्यांचं लग्न खोटं आहे म्हणून टोमणे मारत असतात ना ते केदार आणि तारिणीला. मग जर सगळ्यांसमोर त्या दोघांचंही लग्न झालं तर त्यांना हे टोमणे आयुष्यभर ऐकावे लागणार नाहीत. इट विल बी बेटर फॉर देम. ठीक आहे, कल्पना तशी काही वाईट नाही आहे. तसंही त्या दोघांचं लग्न कोर्टातच झालेलं आहे. एक्झॅक्टली. ठीक आहे, माझी काही हरकत नाही या सगळ्याला. त्यानिमित्ताने घरातलं वातावरण तरी आनंदी होईल. अगदी बरोबर. सगळे खांडेकर मिळून केदार आणि तारिणीचं लग्न लावतील. हा, पण त्यांच्याबद्दलचा संशय दूर व्हावा म्हणून नाही, आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांना मिळावेत म्हणून. हो हो द्या काका. केदार माझा भाऊ आहे आणि माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. बरं हो, अगं पण याआधी त्या उत्सव मूर्तींना विचारा, म्हणजे हे लग्न पुन्हा करायला ते तयार आहेत की नाही ते. तुम्ही अजिबात काळजी करू नका, केदारशी मी बोलून घेते. बरं, बोल बोल. मी पण जरा देवळात जाऊन येतो. बरं ठीक आहे, नीट जा. होय होय. स्वयं स्वयं. तारिणी, तू बॅग पॅक का करतेस? तू कुठे निघालीस का? काय नाही हो कौशिकी मॅडम, तुम्ही सांगा, तुम्ही इकडे काही काम होतं? हो, म्हणजे ॲक्च्युली मला तुम्हा दोघांशीही जरा बोलायचं होतं. केदार कुठे आहे? त्याला पण बोलवतेस का? तो गेलाय वॉशरूमला आणि 2 तास तरी तिकडनं बाहेर पडेल असं काही वाटत नाही आहे मला. तुम्ही बोला ना, काय झालं? काही सिरियस नाही आहे ना? नाही नाही अगं, काही सिरियस नाही आहे. फक्त एक गोष्ट तुमच्याशी डिस्कस करायची होती. तुझं आणि केदारचं पुन्हा लग्न लावून देण्याचा विचार आला आमच्या मनात. लग्न? आमचं? पण आमचं लग्न? हे बघ तारिणी, मला माहिती आहे तुमचं लग्न झालंय, पण तुमचं लग्न कोर्टात झालंय ना. त्यानिमित्ताने सगळ्यांच्या समोर तुमचं लग्न होईल, सगळे एन्जॉय करतील. आणि तारिणी, लग्न म्हणजे फक्त 2 सह्या नसतात. लग्नाचे विधीसुद्धा तेवढेच महत्त्वाचे असतात आणि ते सुद्धा पूर्ण झाले पाहिजेत. आणि हे बघ, मला माहिती आहे एक मुलगी म्हणून तुझी सुद्धा फार स्वप्न असतील, त्यानिमित्ताने ती सुद्धा पूर्ण होतील. म्हणून मी हे डिसाईड केलंय की तुझं आणि केदारचं पुन्हा लग्न करायचं. काय झालं तारिणी, तुला माझी आयडिया आवडली नाहीये का? कौशिकी ताई, केदार, बरं झालं तू आलास. ॲक्च्युली मी तारिणीला सांगत होते की माफ करा कौशिकी मॅडम, पण मला हे मान्य नाही आहे. मी या लग्नाला तयार नाही आहे. वा निशी, आय एम इम्प्रेस्ड. हे म्हणजे खरंच तू बस 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 बस. खरं सांग मला, हे सगळं तू जे शिकलीस डोकं चालवायला ते माझ्याकडून की नाही? नाही, तुझा विश्वास नाही बसणार, पण मी आधीपासून स्मार्ट आहे अरे. आणि यू नो व्हॉट, बस 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 ऐक, मला सांग, तू कौशिकी ताईला कन्व्हिन्स कसा केलास? नाही म्हणजे ती एखाद्या गोष्टीची आधी हजारदा शहानिशा करते, मग त्यावर विश्वास ठेवते. काय जादू काय केली मला कळत नाहीये. मी पण खूप सरप्राईज होते अरे. मला वाटलेलं कौशिकी आम्हाला डिसमिस करून टाकेल, पण निशिताने काय कन्व्हिन्स केलंय तिला. तिचा चक्क विश्वास बसलाय आणि हिने तिला त्यांच्या खऱ्या वेडिंगच्या प्लॅन बद्दल पण सांगितलंय. काय खरंच? पद्मिनी मम्मा, मला वाटतंय कौशिकी ताईंनी आता केदार आणि तारिणी समोर खऱ्या लग्नाची ऑफर ठेवली असेल आणि त्या दोघांनी घाबरून नकार दिला असेल.
पण ते नकारच देतील कशावरून? कारण तारिणी कितीही खोटारडी असली, कितीही लबाड असली ना, तरी एका व्यक्तीच्या धाकात आहे. तुमच्या बाबांच्या. नाही, सुमी आजीच्या. सुमी आजी समोर ती खोटं वागूच शकत नाही. आणि जर तिने खरं खरं लग्न केलं नसेल तर ती काहीही कारण काढेल, पण विधिवत लग्नाला नकार देईल. आणि एकदा का तिने नकार दिला की मग जे खरं आहे ते सगळ्यांसमोर येईल आणि मग आपण त्यांना लाथ मारून घराबाहेर काढायला मोकळे आहे. युवी, मला विचार करूनच इतकं भारी वाटतंय ना. तारिणी आणि केदार आउट. इट्स टाइम टू सेलिब्रेट. काय बघताय काय, मस्त ढोल ताशे मागवा, लेट्स पार्टी. मला गॅरंटी आहे तारिणी आणि केदार सगळ्यांसमोर लग्नासाठी कधीच तयार होणार नाहीत. लग्न हे काय मध्येच? अरे नाही केदार, ॲक्च्युली ती माझीच आयडिया होती. म्हणजे मला असं वाटलं की देवाब्राह्मणाच्या साक्षीने सगळ्यांसमोर तुमचं लग्न व्हावं. म्हणजे सगळे तुमचं लग्नही बघतील, सगळे सेलिब्रेट करतील, एन्जॉय करतील. पण तारिणीला कौशिकी मॅडम, प्लीज रागवू नका माझ्यावर, पण मी या माणसाशी पुन्हा लग्न करू शकत नाही. तारिणी, अगं एवढं चिडायला काय झालं? मी फक्त एक प्रपोजल घेऊन आली आहे. जे कोर्टात केलंय तेच सगळ्यांसमोर करायचंय. मी सांगतो. तू काय सांगणार आहेस? मी सांगते ना. कसं असतं ना कौशिकी मॅडम, एकदा एक चूक केली तर ती चूक असते, पण सारखी सारखी तीच चूक केली ना की ती घोडचूक होते. आणि मला तुमच्या भावाशी पुन्हा लग्न करून घोडचूक करायची नाहीये. घोडचूक म्हणजे? तुमचा हा भाऊ किती जीवापाड प्रेम होतं त्याचं माझ्यावर, होतं की नाही? आणि म्हणून पळून जाऊन लग्न केलं तुझ्यासोबत. कौशिकी मॅडम, मी तुम्हाला सांगते, हा लग्न आधी इतका छान वागायचा ना माझ्याशी, काहीही त्रास नाही, सगळं व्यवस्थित, अगदी फुलासारखा जपायचा मला. पण आता बघा कसा वागतोय. लग्नाआधी सगळं ऐकायचा माझं, पण अजूनही तुझंच ऐकतो. काहीही ऐकत नाहीस तू. अरे? आणि वरनं असा बोलतो माझ्याशी. हो कौशिकी ताई, मला सांगा, हा चहाचा कप, आता हा चहाचा कप इथून उचलून किचन मध्ये ठेवायला हिला प्रॉब्लेम काय आहे? घरातली सगळी कामं करते नाही, मग माझा एवढा कप किचन मध्ये ठेवायला काय प्रॉब्लेम आहे हिला? आहे हो, पण मला प्रॉब्लेम आहे. एक मिनिट कौशिकी मॅडम, एकतर मी याच्यासाठी चहा करायचा, हा तो त्याला इथे येऊन आणून द्यायचा, हातात बरं का, हातात. बरं, दिल्यानंतर हा पिऊन झाल्यावर इथे ठेवतो. इथे ठेवला जर चहाचा कप तर त्याच्यावर डाग पडतो ना, आणि हा डाग पण मलाच साफ करावा लागतो कौशिकी मॅडम. म्हणून मी म्हणते की तू तुझा चहा पिऊन झाल्यावर आतमध्ये किचन मध्ये जाऊन ठेव किंवा डायनिंग टेबलवर ठेव. पण नाही, हे मी बोलले तर त्याला पटत नाही. आता तुम्ही मला सांगा, ह्याच्यात माझं काय चुकतंय बरं? वा, अरे मस्त. ते म्हणतात ना, गर्लफ्रेंड ही गर्लफ्रेंड असते आणि बायको ही बायको. मला वाटतं तुला ना मी माणूस म्हणूनच आवडत नाही. केदार, काय बोलतोयस तू? कुठला विषय कुठे घेऊन जातोयस? कौशिकी ताई ही सतत माझी कंप्लेंट करते. आता हिला सणवार आवडतात साजरे करायला, मी ते करतो. हिला आवडणारी प्रत्येक गोष्ट करतो. हिला गिफ्ट सुद्धा आवडतात ना, गिफ्ट आणून देतो. पण हिचं मनच नाही भरत ना.